विद्यार्थी मित्रांनो, आपण जर 10वी पास असाल आणि यंदाच 10वी पास झाले असाल तर तुम्हाला मिळू शकते टॅब आणि इंटरनेट कनेक्शनसुद्धा। 10वी पास विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारकडून मोफत टॅब देण्यात येत आहे आणि पुढच्या अभ्यासाला हे खूप विद्यार्थ्यांना मदतदायी ठरणार आहे। हे टॅबलेट मिळवण्यासाठी आपण अर्ज कुठे आणि कसा करावा याची माहिती मी देतो। जे विद्यार्थी सायन्सला ॲडमिशन घेणार आहेत त्यांनाच हा टॅब मिळणार आहे, जेणेकरून आपल्यासाठी पुढील जेई, नीट किंवा MST CET ही सुकर जावी। आता यासाठी काय पात्रता असणे गरजेचं आहे बघा। सदर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यामधील तो असावा। उमेदवार हा शैक्षणिक वर्ष 24-25 मध्येच पास झालेला असावा, म्हणजेच नुकताच पास झालेला असावा। विद्यार्थी हा विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेणार असावा। विद्यार्थ्याची निवड ही 10वीच्या टक्केवारीनुसारच केली जाणार आहे। शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असावे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असावे। आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत बघा। विद्यार्थ्यांना आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल 10वीचे गुणपत्रक असेल, 11वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्याचे बोनाफाईड असेल, ॲडमिशनची स्लिप असेल, दिव्यांग असेल किंवा अनाथ असेल तर ही प्रमाणपत्रेसुद्धा सादर करावी लागतील। अर्ज कुठे करायचा तर mahajyoti.in या वेबसाईटवर तुम्ही जाऊन अर्ज करू शकता। लगेच अर्ज करा, तुम्हाला टॅब मिळून जाईल। एवढी चांगली माहिती मिळाल्यावर आपण सबस्क्राईब करायलाच पाहिजे। सबस्क्राईब करून टाका ना मग।